बरीच माणसं म्हणजे सगळीच माणसं जन्माला येताना माणूस म्हणून जन्माला आली, जाताना माणूस होऊनच गेली. काही जन्माला येताना माणूस म्हणून आली, पण जाताना राक्षस म्हणून गेली. काही जन्माला येताना माणूस म्हणून आली, पण जाताना देव माणूस होऊन गेली. बघा, माणसानं जन्माला येताना माणूस म्हणून आलं पाहिजे. या मृत्यू लोकामध्ये नामचिंतनाच्या जोरावर युवा कीर्तनकार ऋतिक भालेराव कडून कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन. कसमादेसह जिल्हाभर रंगतात प्रवचने. कीर्तनातून मनाला व शरीराला आत्मिक समाधान मिळते. कीर्तनातून खऱ्या अर्थाने समाज प्रबोधन करता येते. मात्र कीर्तन संस्कृतीकडे आजच्या युवा पिढीचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याने ही कला जोपासण्यासाठी या कलेचा विस्तार होणे ही काळाची गरज आहे. आज नावाजलेले कीर्तनकार कीर्तन कला जिवंत ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्नशील असताना कळवण तालुक्यातील रवळजी येथील युवा कीर्तनकार ऋतिक महाराज भालेराव या युवकाने अवघ्या 15व्या वर्षी त्र्यंबकेश्वर येथे आध्यात्मिक शिक्षण घेत कीर्तन कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा वसा पुढे नेला. रवळजीचा युवा कीर्तनकार ऋतिक रावसाहेब भालेराव यांच्याविषयी थोडक्यात. नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यातील रवळजी गावामध्ये हरिभक्त परायण ऋतिक भालेराव यांचा जन्म झाला. वडील रावसाहेब भालेराव शेती सांभाळत भजन गायनाची वडिलोपार्जित आवड आहे. सोबतच उत्कृष्ट पेटी वाजकही आहेत. तर आई कल्पना ही गृहिणी आहे. त्यामुळे ऋतिक कीर्तनकार व्हावे अशी त्यांची इच्छा होती. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाजिया या न्यायाप्रमाणे ऋतिक यांची इयत्ता 12वी पर्यंतचे शिक्षण झाले. वयाच्या 15व्या वर्षी त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ वारकरी संप्रदाय संस्थेत आध्यात्मिक शिक्षण घेतले. तर वारकरी संप्रदायाचे माहेरघर असलेल्या तीर्थक्षेत्र आळंदी येथे संतांच्या सानिध्यात अध्ययन केले. वयाच्या 16व्या वर्षापासून कीर्तन रूपी सेवा करण्यास सुरुवात केली. शिक्षणाच्या प्रवाहात सामील न होता कीर्तन कलेत पारंगत असलेले सादर करणाऱ्या व लीलया कीर्तनकार ऋतिक यास कळवण, मालेगाव, सटाणा, देवळा, धुळे व नाशिक जिल्ह्यात कीर्तनाचा स्टेज मिळत गेल्याने ऋतिक महाराज भालेराव रवळजीकर यांचे आज सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मराठी केसरी न्यूज साठी प्रतिनिधी साहेबराव निकम, रवळजी, कळवण. दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.